सासूबाई, तुमचा उपकार मी अजिबात विसरणार नाही सासूबाई. मग परत मोठा आवाज करून बोलशील का आमच्याशी? नाही नाही सासूबाई, माझं चुकलं, मला माफ करा. ताबडतोब आमचे पैसे परत दे. अहो मी पाया पडते तुमच्या सासूबाई, मला अजून वाईस टाइम द्या. तुझी आणि तुझ्या त्या फाटक्या बापाची लायकी काय आहे आमच्या समोर? कायच नाही. अहो तुम्ही किती मोठी माणसं, आम्ही गरीब माणसं. हसतीयस काय? जरा गरीब आणि लाचार चेहरा कर. हा, ताईचे उपकार विसरायचे नाहीत. ताईचा रुबाब काय या घरात माहितीये ना तुला? चल लाचार बन. शालू, अगं 3 लाख हे फाटक्या माणसाकरता खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे 3 लाखाची लाचारी करतात. शालू, ही 1 लाखाची लाचारी झाली. अजून पाहिजे, अजून. हे 2 लाखाची लाचारी झाली. अजून पाहिजे, अजून. शालू, 3 लाखाकरता तुझा व्हायचं. हे बघ बघ, 3 लाख. सासूबाई, अरे नरसू, पण ना काहीतरीच तुझं. ताई, असं कसं? तुझा रुबाब काय लहान नाही, मोठा आहे. ताई, आता समोर जाणारे बाहेर 4 दिवस आणायचा, तर त्या खानावळीला तुझा रुबाब दाखवायचा चांगला चान्स आहे. नरसू, अरे या 4 दिवसात त्या खानावळवालीचं जगणं हराम करते का नाही बघ तू. चालू, मस्त काम करत. ये बस. चांगलं राजकारण कळतं हं तुला ताई. अगं किती गरम आहे हा चहा. जीभ भाजली ना माझी. तू ताईची जीभ भाजलीस, लाज नाही वाटत तुला? अहो नाही, ती ताई मॅडमनी न फक्त चहा पिला ना म्हणून. काय काय म्हणालीस? चूक माझी आहे? हा, तुझी ही हिम्मत? नाही नाही तसं नाही. मग कशा? ताई मॅडमचा रुबाब माहित नाही का घरातलं तुला? ताई, हिला शिक्षा कर तू. नाही, चुकलं माझं. चुकलं ना, मग चुकीला माफी नाही. हात ठेव समोर. खाली बस. हात ठेव सांगितलं ना ताईने. नीट खाली बस, खाली बस, खाली बस. हात पुढे कर. हात ठेव आता. हा, ठेव ठेव. ताई मॅडम, अहो हात हल्ला तर याद राख. सासूबाई, उठा. माणसं आहे का हैवान तुम्ही? काय म्हणालीस? माणसांसंगत कसं वागायचं कळत नाही तुम्हाला? तू ताईला कळत नाही म्हणतेस? होय गीता ताई, तुम्ही आज जावा, जावा जावा. होय नाही कळत. अहो असं कोण वागतंय? नोकर असते तरी बी माणसंच आहेत ती बिचारी. कोण काय आहे हे चांगलं कळतंय मला. तू मला शिकवायची गरज नाहीये सुमन. तसं असेल ना तर तुम्हाला गरज आहे सासूबाई शिकायची. माणूसपणा शिकून घ्या जरा. तुझ्यासारख्या लाचार माणसांकडून मला शिकायची गरज नाहीये. तुझ्यात आणि त्या नोकरांमध्ये काहीच फरक नाहीये. उपकारांच्या ओझ्याखाली दबलेल्या माणसांनी वर तोंड करून बोलायचं नसतं सुमन. कसलं उपकार? कसले उपकार? तुझ्या बापाला कर्ज फेडायला कालच 3 लाख रुपये दिलेत, विसरली का तू? मी द्या असं म्हणलंच नव्हतं तुम्हाला. आणि ह्यावर जर तुम्ही मला बोलणार असाल तर मी ऐकून घेणार नाही. ऐकावं लागेल.
तुझा बाप माझ्या पायात आला होता, विसरलीस? सासूबाई, तात्यानं मध्ये आणू नका. यो हिशोब तुमचा आणि माझा आहे. हो, ठीक आहे. मग पैसे परत कर आणि हिशोब मिटव. ठीक आहे, करते. मला न काय तसं पण तुमच्या उपकाराचं वजन. हो, मग मला एका तासाभरात पैसे परत पाहिजेत. आहे हिम्मत तुझ्यात? सासूबाई, माझ्या हिमतीवर जाऊ नका तुम्ही. मग मला एका तासाभरात 3 लाख परत कर, नाहीतर गप्प बस. मी तुमचे पैसे परत करणार. आणि जर नाही केलेस तर 4 दिवस या घरातली सगळ्या नोकरांची कामं तुला करावी लागतील. बोल, आहे मंजूर? पण मी काय म्हणतो अनुराधा, एकाही कामाला नोकर हात लावणार नाहीत. सगळी कामं तुलाच करावी लागतील. आहे हिम्मत? मंजूर. पण मी पैसे परत केले तर? तू कुठनं पैसे परत करणार? माहित नाही, पण पैसे परत केलेत तर 4 दिवस तुम्ही सगळी घरातली कामं करायची. 4 दिवस तुम्ही नोकर बनायचं. सुमन, सांगा, आहे का तुमच्यात हिंमत? मंजूर. 11 वाजलेत. बारा वाजेपर्यंत मला 3 लाख परत कर, नाहीतर ह्या घरातली नोकर पण. परत करणार. तुमचं काय? लय पुढलंय हो. लय दुखतंय था. लय भाग बघायला लागला. आपण बर्फ लावूया. लक्ष्मण दादा, बर्फ घेऊन या. बरं नको, आपण ताय लावताय. काय ताय ताय तुम्ही मॅडम, म्हणजे? ताय. दुधावरती ताय लाव. लावा तुम्हीच. आता दाल वाटत. अहो, काळजी नका की करू. अहो, होईल बरं. लय बोललंय. गीताताई, हो तुम्ही किती मन लावून या घराची सेवा करताय, तरी बी तुम्हाला ही शिक्षा मिळाली. सो माझ्या माणसांच्या वाटेला जाईल त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही सुमी. ज्या ताई मॅडमनं तुमच्या कामाचा अपमान केलाय त्याच ताई मॅडमला मी कामाला लावणार, तुमची सेवा करायला लावणार. होईल, पहिलं होईल. अचानकच कसं काय निघालं साहेब? काहीतरी काम आहे होते. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही आत्ता? निघालो तिकडनं, म्हटलं जरा चक्कर मारावी. म्हणजे मुंबईचं अचानक कसं काय? कारखान्याच्या मीटिंग्स आहेत 2-4 आणि 4 दिवसात येईन पण मी परत. जरा इलेक्शन होतं तेव्हा जरा. धनाजीराव, आपल्याला कारखाना जास्त महत्वाचा आहे, इलेक्शन्स नाही. आणि निवडणुका काय करतच राहू आपण, पण त्याआधी कारखाना तोट्यातून बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे. एक्सक्यूज मी. सुमी, चल जातो मी. पायलट जातो नाही येतो म्हणा. बरं, येतो मी. सुमी, 4 दिवस कसं होईल का माझं? पायलट काळजी घे. तू पण.
समर 11:05 झाली. हो ना, 11 वाजून 5 मिनिटं झाली. उशीर होतोय नाही का? हो निघतोच आहे मी. डॅडी येतो. मम्मा येतो मी. काळजी घे हा. समर, मंत्रालयात काही अडचण आली तर लगेच मला फोन कर. करतो. येतो. चला जातातच बोलत. बबन बबन थांब. बबन अरे थांब की. चला बबन. या खानावळवालीने कितीही पळापळ केली तरी 3 लाख काही तिला जमणार नाहीत नरसू. अगं 3 लाख काय ताई, 3,000 पण देऊ शकणार नाही ही खानावळ आली. आता फक्त 1 तास बस. 1 तासात तिला कायमची बट्टी कशी करते ते बघच तू. शी काय हे? आता पुन्हा आंघोळ करावी लागणार. नरसू त्या खानावळवालीची पळापळ संपेपर्यंत मी आवरून येते. तू कामाची लिस्ट तयार ठेव. हं? आता हेल्मेटच फोडते बघ. हेल्मेट नको तुम्ही. हेल्मेट मुळे 4-5 वेळेला माझा जीव जाता जाता वाचलाय तुम्ही. अरे मग एवढ्या हाका मारती पळत का होतास? ते मी खोटं बोललो का नाही म्हणून. होय ना, मग आता मला सगळं खरं खरं सांग, नाही तर आधी हेल्मेट आणि मग तुझं डोसकं फोडते. बबन मला सगळं खरं खरं सांग, तात्या आणि मामासाहेबांची काय भानगड आहे? मी काल सगळं बघितलंय. तुम्ही अगं सुरेश नाही का नाही, मामासाहेबांच्याकडनं 3 लाख रुपये घेतलेलं. अरे हे बघितलंय मी काल. अजून सांग काय काय माहित आहे तुला? बबन सगळं खरं खरं सांग मला. तात्या लय खोटं बोलल्या त्या 3 लाखासाठी. सुमी आता कसं सांगू ग तुला, त्या पैशासाठी सुरेशने लय लय खस्ता खाल्ल्या त्या. अगं त्यानं काय काय केलं नाही म्हणून विचारू नकस तू. गोरागत राबत होता अगं सुरेश. त्या गोडाऊन मध्ये पोती उचलत होता. रात्रीचं झोपत पण नव्हता अगं सुरेश.
वर्षापैकी तात्या दुसऱ्या आचाराच्या हाताखाली काम करत होतं. सुरेशचं लय 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 म्हणजे लय हाल झालं ग सुरेशचं. आत्ता येते ध्यानात माझ्या. तात्यांचं कर्ज फेडायचं म्हणून उगाच 3 लाख दिले नाहीत मला. आणि हे सगळं सासूबाई आणि मामासाहेबांचं प्लॅनिंग आहे बबन. मला पैशात मिंद करायचं बघत होती दोघं. पण मी सुमी आहे, त्यांचंच दात त्यांच्याच घशात घालणार. सुमी सुमी अगं तू त्यांच्या वाट्याला जाऊ नकस अगं. नाही बबन, ह्या माणसांनी लय ताप दिलाय माझ्या तात्यांना. तात्यांच्या प्रत्येक आसवाचं उट्ट काढणार आहे मी. अगं पण कसं? आता 12 वाजता मी 3 लाख रुपये दिलं तर सासूबाई 4 दिवस नोकर म्हणून काम करणार आहेत, तसा शब्द दिलाय त्यांनी. काय? आणि नाही दिलं तर? नाही दिलं तर 4 दिवस मी नोकरासारखं काम करणार. सुमी सुमी उगत नाही ते करू नकस अगं तू. आता ऐकत नसती ही सुमी. मी 3 लाख रुपये देणार म्हणजे देणार. सासूबाईंनी माझ्यासाठी खड्डा खणलाय, त्याच्यात त्याच पडणार. आता डायरेक्ट ठसन बबन. सुने अगं ताई मॅडमचं डोसकं म्हणजे लय राजकारणी आणि त्यात मामासाहेब म्हणजे मुलकाचा ज्वेलर. हाय का आता 11:30 वाजून गेल्या. अर्ध्या तासात कुठून आणणार 3 लाख रुपये तू ग? काट्यानं काटा काढायचा. हे काय शालूच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेत का? हे सगळं इथं पसरून हिशोब काय करते ही वेड्यारकी आता? अजून हिशोब व्हायचंय मामासाहेब. तुमचं झोलच एवढं आहे का? काय करायचं आता? हिशोब करून दमली की मी. एवढा मोठा हात मारताना तुम्ही तर लयच दमत असाल नाही? तू वय मीच. आमच्या घरात राहून आमच्याच घरावर चांगली हातसफाई चालल्या की. ते तसं नाहीये सुमन, वेगळं आहे. तू दार उघडच राहणार मामासाहेब. बहुधा ताई मॅडमना त्यांच्या भावाचा विश्वास. सुमन सुमन असं करू नकोस प्लीज. अगं वाट लागेल माझी. माझ्या तात्यांची वाट लावताना काय वाटलं नाही तुम्हाला? सुमन तो विषय वेगळा आहे. काय वेगळं आहे? सुमन सुमन आपण चर्चा करूया. चर्चेने सगळे प्रश्न मिटतात. दार बंद करून घेतो. आता चर्चा नाही मामासाहेब. आणि बंद दारात तर नाहीच नाही. दवाखान्याचे पैसे मागितले. माझ्या तात्यांना खोटं बोलायला लावलं. मला पाया पडायला लावलं. लई खेळा केल्यात तुम्ही. सुमन सुमन या मामाला माफ कर. माफ कर या गरीब मामाला सुमन. काय होईल? तुम्हाला काय वाटतंय? बाई हे काय? तेच विचारते मी. काय आहे हे? बिस्किटाच्या पुड्यापासून सासूबाईंच्या दागिने पत्र चोऱ्या केल्यात तुम्ही. वरनं काय काय
झोल केला त्याचा हिशोब मांडला या डायरीत. ज्या ताटात खाताय तिथंच छेद. काय हे? आत्ताच्या आत्ता सासूबाईंकडे यायचं, नाही तर मी सासूबाईंना बोलवून आणते. तुमच्या दोघांचा काय ते सोक्षमोक्ष लावणारच आज. सुमन 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 प्लीज, हा मामासाहेब तुझ्या पुढे हात जोडून माफी मागतोय. सुमन, आमच्या पदरात एक माफी टाक. शालू, तुझा पदर पुढे कर. सुमन, एवढी भीक टाक ग पदरात माझ्या. ठीक आहे, पण त्या बदल्यात मला काय मिळणार? तुला तुला पाहिजे ते द्यायला तयार आहे मी. तू सांगशील ते करायला तयार आहे. काय काय पाहिजे त्याला मला सांग. हे बघ, हे पाहिजे, हे पाहिजे, ही साडी, हे पाहिजे, हे पाहिजे. सुमन, तुला काय पाहिजे ते देतो. तू तू सांगशील ते ऐकतो सगळं मी. दार बंद करा आधी. थांबा, तुम्ही आधी बाहेर चला. मला या खोलीला कुलूप लावायचंय. अगं, तू सांगशील ते ऐकतोय म्हणलं की आता. सांगते की, पण तुम्ही दोघं आधी बाहेर चला. चला चला चला. मामासाहेब, चावी. मामासाहेब, तुमची ही डायरी आता माझ्याकडे. तेव्हा मी जे सांगते तसं केलं नाही तर सासूबाईंना घेऊन तुमच्या खोलीची सैर करेन. समजलं? सुमन, तू सांगशील ते करायला मी तयार आहे. तू काय काळजी करू नको. हो, वाटलंच ताईला मी समजून सांगतो. पण काळजी मी नाही, तुम्ही करायची आता मामासाहेब. माझ्या तात्यांच्या अपमानाचं उट्ट काढणार मी. लय खेळी खेळ्या तुम्ही दोघांनी. आता माझी बारी. सुरेश 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 आहे. सुरेश सुरेश, अरे थांब. कर बाबण्या, असं का भूत बघितल्यासारखं थोबाड केलंस? सुरेश सुरेश, आता काय कर नाही बघ. सगळं सगळं संपलंय बघ आता. म्हणजे रे, काय झालं? अरे सुरेश, सुमीने लय मोठा गोळ घालून ठेवला यार. आता परत काय केलं पोरीनं? आता काय विचारू नगस. मला तर आता वाटतंय लय मोठं काहीतरी होणार आहे बघ. माझ्या तर असं छातीत का नाही असं धडा 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 वाजायला लागलं यार. हार्ट अटॅकच याचा बाकी राहिलाय बघ. आणि आता 12 वाजल्या का नाही तो पण येणार. बाबण्या, उग काय येण्यासारखं बोलू नकस. माझ्यावर तुझा विश्वासच नाही बघ. तुला खोटं वाटतंय का? इकडे बघ. हाय का, हाय का, बघितलं का कसं धडा 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 वाजतंय या. आता काय झालं सांगतोस का? सुरेश, तू मी आणि सुमी सगळीच आता 12च्या भावात जाणार. सुरेश, अरे कर की काहीतरी रे तूच. बाबण्या, आता तुझं हेल्मेटच फोडून बघ. नीट नाही सांगितलंस तर. काय झालं सांग ना. आता कसं सांगू सुरेश? अरे सुमी नाईक नाही लय मोठी झाप घेतल्या. त्याच्यात जर ती का फसली तर आपलं काही खरं नाही बघ. तुझ्या सगळं बोलण्यात काहीच अर्थ नाही बघ. सुरेश सुरेश, अरे ऐक का काय रे सुरेश, मी एवढं तुला महत्वाचं सांगायला लागलोय त्याचं तुला काहीच नाही वय. अरे मग सांग की काय झालं लवकर ती. अरे सुरेश, काय झालंय माहिती आहे का? आपल्या सुमी नाही सुमीनं ताई मॅडम्सनी चॅलेंज दिलंय. चॅलेंज. आता आणि कसलं चॅलेंज? अरे आधी ताई मॅडमने सुमीला दिलं, ते सुमीनं घेतलं. आता कसं सांगू तुला रे. काय झालं, कुठं गेलं ह्यो? हा, काय झालं ऐक नीट ऐक. आधी ताई मॅडमने सुमीला दिलं चॅलेंज, ते सुमीनं घेतलं. आणि परत सुमीनं ताई मॅडमने दिलं चॅलेंज, ते ताई मॅडमने घेतलं. आता कसलं चॅलेंज आहे? सुमीनं अजून काय गोळ घातला नाही ना? अरे सुरेश, सुमीनं आधीच गोळ घालून ठेवलाय बाबा. अरे 12 वाजतावर जर 3 लाख रुपये सुमीनं नाही ते दिलं का नाही तर सुमी नोकर होणार आणि घरातली सगळी कामं करणार. 3 लाख? होय. आणि जर सुमीनं 3 लाख रुपये दिलं तर ताई मॅडम नोकर होणार. काय सांगतोस? होय. असं कसं? होय, तेच तर. आता बघ की सुरेश, अरे सुमीनं जर 3 लाख रुपये दिलं तर ताई मॅडम नोकर होणार
घरातली सगळी कामं करणार, पण ती फक्त 4च दिवस. 4 दिवसानं मग सुमीचं काय खरं नाही र. आता असला आगाऊपणा कराय कोण सांगते ह्या सुमीला? तिची तीच ठरवती या. सुरेश, आता काय पण कर, पण तिला समजव बाबा, नाहीतर परत तिचं काय खरं नाही यार. चल लवकर. कुठं? असं का म्हण करतोयस रे सुरेश? अरे तिला समजवाय न गवय. तुला माहित आहे की नाही, तिने एकदा ठरवलं की कुणाच्या बापाचं पण ऐकत नाही ती. चल लवकर, चल लवकर, चल चल चल. लक्ष्मण, भरत, नरसू, काय काय मॅडम? कुठे मेलात सगळे? बाथरूमला पाणी का नाही येते? पाईप बिघडला होता, दुरुस्त केलाय. आतापर्यंत पाणी आलं असेल तर मॅडम. पुन्हा कामामध्ये अशी हैगाई केलीस ना तर याद राख. चल निघ. नरसू, अरे काय झालंय तुला? तुझं लक्ष नाही अजिबात. आहे ना काय, आजचा दिवसच वाईट आहे. नाही नरसू, अरे दिवस चांगला होईल. 15 मिनिटं थांब फक्त. 15 मिनिटात ह्या घरात एक नवीन मोलकरीण येणार आहे. घरातली सगळी कामं फक्त तिलाच सांगायची. तू काही काळजी करू नकोस. होत आहे. बर, मी आंघोळ करून येते. तू पेढी वाटायची तयारी कर. काय? पंधरा मिनिट. शालू, इथं उन्हात आज काय करतेस तू? आता उन्हात आणत फिरायची वेळ येणार आहे आपल्या. काय करायचं आता? मलाही काही कळत नाही का काय करायचं ते. 15 मिनिटं राहिलेत आता. कुठं आणू मी 3 लाख रुपये? तुम्ही ताई मॅडमला माघार घ्यायला सांगा. ताई? ताई चालू शक्य नाही. आता ताई वेगळ्याच मूड मध्ये. सुमनला मोलकरीण बनवायचं म्हणून ती खुश आहे. आणि तिच्या आनंदावर जर का मी विरजण टाकलं ना, तर आपल्याला हाकलून घरातनं बाहेर काढेल ताई. आणि तुम्ही मला 15 मिनिटात 3 लाख दिले नाहीत तरी मी त्याच तुम्हाला घराबाहेर हाकलून काढणार. अगं कुठनं आणू पैसे आम्ही? का एवढा हात साफ केला की घरावर? ते कुठे आहेत? आता एवढी मोठी रक्कम कोण घरात ठेवतं का? मी बँकेत टाकले सगळे पैसे. आणि बँकेत जायचं म्हणजे अर्धा तास लागेल. 15 मिनिटात कसे द्यायचे तुला पैसे? तो तुमचा प्रश्न आहे. मला 15 मिनिटात 3 लाख पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण आणायचं कुठं एवढं पैसे? कुठलं बी आणा, मला काय. मी तुला संध्याकाळपर्यंत देतो ना पैसे. म्हणजे मी या घरची नोकर बनू का? जमणार नाही. मला 3 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर 12च्या ठोक्याला तुमच्या खोलीचा दरवाजा उघडला म्हणून समजा. हे सगळं तुमच्यामुळं झालंय. अगं तुला सांगितलं होतं मी की अशा चोऱ्या करत जाऊ नको म्हणून. पण तू ऐकलंच का माझं? पण तुम्हाला एवढा जोर करायला कोणी सांगितलं होता? चालू आता जरा गप्प बस. का गप्प बसू? का ते बिचारीची कळ काढली तुम्ही? आता केवढ्याला पडलं ही सगळं? माझी कळ काढायचं सोडा. माझ्या तात्यांचा किती छळ केला विचारा तुमच्या नवऱ्याला. काय छळ केला तुम्ही आता त्या बिचारा तात्यांचा? सुमन, सुमन अगं माफ कर ग आम्हाला. 3 लाख द्या आणि माफी घ्या. अगं पण मामासाहेब, अहो 12 वाजत आल्यात. चला, लई टाइम कमी आहे तुमच्याकडे बी आणि माझ्याकडे बी. जे काय करायचं ते लवकर करा. जावा लवकर. शालू चल. कुठं? चल तू.
सुरेश 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 अरे सुरेश इकडे कोणीकडे सुमीला समजवाय. अरे बाबा आधीच राडा झाला आणि त्यात तू कुठे मग तिला कसं समजवायचं? इकडे तू इथं थांब मी आलो लगेच. तात्या, तुम्ही कधी आलात? हे काय आता चालू तुम्ही कुठे आहेत की? सुरेश हे बघ की सुमी सांग आता काय समजून सांगायचे आहे. तुम्ही हा काय खोळापणा लावलाय ग? थोडापणा नाही तात्या. सासूबाईंनी आज त्यांचं लिमिट ओलांडलंय. अगं मोठी माणसं आहेत ती, समजून सांगत असल्यावर आपण ऐकून घ्यायचं असतं. मला बोलू द्या की, मी घेईन समजून. पण असं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसावर उगा कुणी रुबाब दाखवलं तर मी का सहन करू? अगं मोठी माणसं रुबाब करणार नाही तर कोण करणार मग? असं तुम्हाला बघायचं त्यांचं रुबाब? त्याला धावते. आता दलदलत नाही ना, होईल बरं. बघा तात्या, काय आहे हे? असं कोण करतं सांगा तुम्हीच. आणि काय केलं माहितीये का? उकळता चहा वतलाय हातावर, दिव्याची धार धरून. काही चुकी नसताना ही शिक्षा. तुला माहित का ही माणसं? अगं पण तू तात्या, सासूबाई आता मला शब्दात घावल्यात. मी 3 लाख त्यासनी देणार आणि चांगली अद्दल घडवणार. तुम्ही मॅडम आमच्या ताते तुम्ही ताताला वाईट होत आहे. वाईटापुढे वाईट व्हायला लागते लक्ष्मण दादा. आणि तात्या, आराला कार करायला तुम्ही शिकवलंय मला. अगं होय, पण तुझ्या कोण वाकड्यात गेलं तर? सासूबाई माझ्या ह्या माणसांच्या वाकड्यात गेलं, म्हणजे माझ्या वाकड्यात गेलं. मला सासूबाईंचा अपमान करायचा नाही, पण माझी ही माणसं त्यांच्यासाठी दिवस रात किती काम करतात ह्याची जाणीव करून द्यायची. अगं पण सुमी तुला जर 3 लाख रुपये नाही मिळालं तर तुला किस्त काम करायला लागेल माहित आहे का? बबन, तुम्ही कधी कामाला घाबरल्या का आजपतूर? कामाला तू वागी नाहीस माहित आहे, तरी पण अगं मग झालं. आणि मला 3 लाख रुपये नाही देता आलं तर मी करण काम, पण जर दिलं तर लय मज्जा आहे. लक्ष्मण दादाने गीता त्यांच्या आलेल्या प्रत्येक आसवाचं उत्तर काढणार ही सुमी. अगं पण तू कुठून आणणार 3 लाख? बघू, पण ही सुमी खरी असेल तर तिला पैसे मिळणार. तात्या, तुम्ही चला बाहेर. नाही नाही, मी जातो मागच्या माग. तात्या, सुमीच्या बापांना असं कुणाला बी घाबरायचं नाही. सुमी असल्यावर तर नाहीच नाही. चला तुम्ही. तुम्ही किती भाजले ग तुझ्या हाताला. अगं ती बघून तू माझ्या डोळ्यात पाणी चालू. तेच तर, एवढी कातडी जळून गेल्या तर विचार करा किती दुखलं असेल ते. हाताचं जाऊ द्या, पण त्याच्या मनाला काय वाटलं असेल तात्या. अहो, बायकोचा हात बघून लक्ष्मणदादाच्या डोळ्यात पाणी बघितलं मी. तात्या, तुम्ही आता इथे निवांत बसायचं. बघाच तुमची सुमी काय करते ते. अगं पण सुमी तू कुठून आणणार एवढं 3 लाख? माहित नाही, पण मी जर खरी असन तर 3 लाख येणार माझ्याकडे. पण सुमी सासूचा मान बी राखाय पाहिजे ग. मान मोडला तरी चालेल, पण माणसाचं मन जपलं पाहिजे ही तुमची शिकवण आहे तात्या. मला सासूबाईंचं मन दुखवायचं नाही, पण त्यांचा खोटा मान आज मी मोडणारच. अगं पण तात्या, एक वेळ मला दुखवलं असतं तरी मी गप्प बसले असते, पण आज सासूबाईंनी गीताताईंना एखाद्या गुलामासारखं वागवले. या घरातला प्रत्येक माणूस माझा आहे, आणि सुमीच्या माणसावर जर कोणी फुकटचा रुबाब गाजवत असेल तर सुमी त्याची जिरवणार म्हणजे जिरवणार. तात्या, तुम्ही बसा इथंच, मी आलीच. अगं पण सुमी
नमस्कार सुरेशराव. नमस्कार. बसा बसा. कधी आलात तुम्ही? हे काय आत्ता चालू पाहुणं? आमची सुमी जरा तापट आहे, पण मनाने लय चांगली हो, समजून घ्या. आता तिला कसं अडवायचं? सुरेशराव, अडवू नका. सुमी जे करते ना ते बरोबर करते. तुमची मुलगी वागी नाही, त्यामुळे तर अजिबात काळजी करू नका. बसा सुरेशराव, बसा. अरे तुम्ही कधी आलात? हे काय? आता आलात तर चांगलंच आहे. आज आमच्याकडे एक सोहळा आहे. नरसू, लक्ष्मण, काय मॅडम? सगळ्यांना बोलवून आण. सगळ्यांना? सगळ्यांना याचा अर्थ कळतो का तुला? आमच्याकडचे नोकर ना काही कामाचे नाहीयेत. कामाच्या नावाने नुसती बोंब आहे. भलत. या असे समोर या. आपल्याकडे पाहुणे आलेत आणि तुम्ही त्यांना साधा चहा सुद्धा विचारला नाहीत का? हीच का त्यांची लायकी? काम चुकार झालात तुम्ही सगळे. आजपासनं तुम्हाला सुट्टी. आजपासनं तुम्ही घरातल्या एकाही कामाला हात लावायचा नाही. सगळी कामं करायला मी नवीन नोकर मागवलाय. आजपासनं घरातली सगळी कामं नवीन नोकर करेल. बघायची तुम्हाला आमची नवीन नोकर? नरसू, काय काय ताई? अरे कुठे होतास? आहे ना ताई, तेच आहे. अरे आपली नवीन नोकर कुठे आहे? बोलाव की तिला. वाजले की 12. एवढी काय घाई आहे सासूबाई? अजून टाइम आहे. तुम्ही माझ्या तात्यांचा अपमान केला, गीताताईंचा अपमान केला. काय मिळालं तुम्हाला? समोरच्याला कमी समजल्यावर आपण कधीच मोठं होत नसतोय. ते जुनी माणसं गर्वाचं घर खाली म्हणतात, हे खरंय बघा सासूबाई. तुम्हाला वाटलं असणार की कुठनं आणणार 1 तासात 3 लाख. मला तुम्ही कमी समजला आहे तर चुकला बघा. वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढते सुमी, माहित आहे ना व? हे माझ्या तात्यांनी घेतलेलं कर्ज मोजा. 3 लाख आहेत बराबर. सासूबाई, मी माझा शब्द पुरा केला. आता तुमची बारी. पाळणार ना हो तुमचा शब्द का मोडणार? तुम्ही घाबरला असाल तर माघार घ्या, मी काय म्हणणार नाही तुम्हाला. पण ह्यावरनं ताई मॅडमच्या शब्दाची आणि ताई मॅडमची किंमत ठरणार आहे. सासूबाई, आता तुम्हीच ठरवा काय करायचंय ते. आत्ता 12 वाजलं. वेळ झाली सासूबाई.
कोणी आलं तर मला लगेच सांग. हा? हो. या सासूबाई. मिरवणार आणि समद्यांची जिरवणार.